चालिसा करणार आहे. हं, हं. पण नवनीतजी, ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला नागपुरामध्ये प्रशासकीय अडथळे आणले जात आहेत असा आरोप होतोय. तुम्हाला काय वाटतंय? जनाब उद्धव ठाकरेजी जे पार्टीचे जे लोक आहेत ते आरोप करत आहे. आमचे मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलंय, तुम्ही रामरक्षा वाचन करा, पठन करा, मी रामरक्षा पठन करन, त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही. पण आज जे ते सांगत आहे की अडचणी येत आहे, अधिकारी आम्हाला त्रास देत आहे, कोणीही त्रास देत नाही. मी फक्त जेव्हा जनाब उद्धव ठाकरेजी 33 महिने मुख्यमंत्री होते, मी फक्त शब्द एवढंच बोलली होती, मी आणि रवीजींनी, की आम्ही हनुमान चालिसाचं पठण करू. बर, सांगितल्यावर 14 दिवस जेल आणि राजद्रोह लावला होतं. आमचे मुख्यमंत्री असं काहीच करणार नाही. आमचे मुख्यमंत्री साहेब राम भक्त आहे. तुम्ही राम रक्षा करत नाहीये, पक्षाची रक्षा करण्यासाठी नागपूर येत आहे आणि ते देवेंद्र फडणवीसजींचा विरोध करण्याकरिता येत आहे. रामजींची आणि रामलल्लावर प्रेम नाहीये जनाब उद्धव ठाकरेजींना, पण देवेंद्र साहेबांचा विरोध करायचा म्हणून नागपूरला करत आहे. ठीक आहे. तर हे फरक आहे जनाब उद्धव ठाकरे मध्ये. ठीक आहे, ठीक आहे.